सकाळचे 8 वाजता आहेत। बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। पहिली बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिक श्री शिवराज्याभिषेक महिला मुद्रा पथकाचं सादरीकरण करण्यात आलं। ढोल ताशांच्या दणदणाटात, शिवभक्तांच्या जयघोषात आणि पारंपरिक उत्साहात हा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला। तर नागपूरमध्ये सध्या शिवराज्याभिषेक दिनाचा कसा उत्साह पाहायला मिळतोय, अधिकची माहिती घेऊयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडे। तेजस, खरं तर आज 353वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आहे। सध्या नागपूरमध्ये हा सोहळा कसा साजरा केला जातो? अगदी बघितलं असेल तर सकाळी 5 वाजतापासून जे आहे ते शिवराज्याभिषेक सोहळा जे आहे ते नागपुरात पार पडत आहे। रायगड असेल, पुणे असेल, त्याच पद्धतीने नागपुरात सुद्धा हा शिवराज्याभिषेक सोहळा जे पार पडत आहे। असं वाटत आहे की आम्ही रायगडाच्या पायथ्याशी उभा आहे। बघितलं असेल तर महिला जे आहेत ते नवारी जे नेसत जे आहेत एका अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांना जे आहे ते वंदन करत आहेत। सकाळपासून जे आहे ते शिवकालीन प्रात्यक्ष असेल किंवा शिवकालीन जे आहे ते पोशाख परिधान करून जे आहे ते एका अर्थानं सांस्कृतिक जोपासनाचे काम सुद्धा जे आहे सुरू आहे। महिला सशक्तीकरण या निमित्तानं संपूर्ण महिलांची संख्या जी आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि नागपूरकर जे आहे या दिवसाची वाट जे आहे ते नेहमी बघत असतात। आपण बघू शकता की असंख्य महिला ज्या आहेत या ठिकाणी आहेत। आपण काही महिलांसोबत जे आहे ते संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल ताई, शिवकालीन इतिहास सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते सुरू आहे, काय सांगाल? शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूरतर्फे 21वे वर्ष आहे हे शिवराज्याभिषेक दिन, हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्याचं आणि 353वे वर्ष हिंदू साम्राज्य दिन म्हणजे शिवराज्याभिषेकाला झाल्याचं। तर इथे तुम्ही बघत आहात की अनेक आखाड्यांचं प्रात्यक्षिक झालं। ध्वज, ढोल, ताशे, मुद्रा पथक, टाळ पथक, झांज पथक आणि सुंदर अशी मिरवणूक सकाळी निघाली आणि तुम्ही बघत आहात सगळ्याजण इथे आलेले आहेत। मुख्य शिवगांचे घोष जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आरती घेऊन जे आहे ते महाआरती जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना करत आहेत। असंख्य नागपूरकर आहेत, असंख्य तरुण जे आहेत ते रस्त्यावर उभे आहेत आणि जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे ते वंदन करतात। असं वाटतं की रायगडाच्या पायथ्याशी आहे, पुण्याच्या पायथ्याशी जे अशा प्रकारचे जे आहे ते सध्या घडीला नागपुरात पाहायला मिळत आहेत। लहान लहान मुलंसुद्धा या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते पारंपरिकता असेल, संस्कृती असेल हे दाखवण्याचा प्रयत्न जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मराठमोळ एका अर्थानं संपूर्ण पोशाख जे आहे ते संपूर्ण महिलांनी परिधान केलेले ढोल ताशा पथक असेल, यासोबत आखाडे असेल, याचे वेगवेगळे जे प्रात्यक्षिक जे आहे ते सकाळपासून नागपुरात जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि अगदी पहाटेपासून जे आहे ते संपूर्ण तरुण जे आहेत इथं एकत्रित आलेले आहेत। या ठिकाणी जर बघितलं असेल तर 7 जे नद्यांच्या संगमात तिथलं पाण्याने जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे ते एका अर्थाने जे आहे संपूर्ण राज्याभिषेक करण्यात आलेले आहे। लहान मुलं सुद्धा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे ते जयघोषानं संपूर्ण परिसरात जे आहे ते दणाणून गेलेले आहे। नक्कीच तेजस, शिवरायांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेल्याचं पाहायला मिळते आणि सध्या लोकांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय। तेजस, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी। तर शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगडावर विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये गोंधळ, जागरण तसंच शिवस्तुती करणारी गाणी, पोवाडे यांचा समावेश होता। रात्री शाहिरी कार्यक्रम सुद्धा पार पडला। या कार्यक्रमाला शिवभक्तांचा मोठा प्रतिसाद लाभला। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत वाढत गेली। किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला। यावेळी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मोठ्या संख्येने शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते। रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालला।